सियावर रामचंद्र की जय. अगस्त्य मुनींनी रावणाच्या जन्माची कथाच रामचंद्रांना सांगायला सुरुवात केली आहे. आणि या कथेच्या मध्ये महर्षी विश्रवाचा पुत्र वैश्रवण, त्याला लंका हे त्याचं निवास म्हणून कसं दिलं गेलं आणि ती राक्षसाची वास्तव्याचा काळ तो कसा होता याबाबत ते म्हणाले. तेव्हा रामचंद्रांनी मोठ्या कुतूहलाने अगस्त्य मुनींना विचारलं. म्हणाले, मुनिवर, मी असं ऐकलं होतं की महर्षी पुलत्स्यांच्या पासूनच राक्षसांच्या कुळाचा सुरुवात झाली. तुम्ही तर म्हणताय राक्षस आधीच अस्तित्वात होते, ते लंकेत राहत होते. भगवान विष्णूंनी त्यांना रसातळाला पाठवलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भगवान विष्णूंच्या काळात, म्हणजे जेव्हा त्याने पाठवलं त्याच्या आधी राक्षस पृथ्वी तलावर होते. असं काय घडलं की त्या राक्षसांना पृथ्वी तलावरून रसातळामध्ये पाठवावं लागलं? असं काय घडलं असावं? सर्वच मुनी हसले. म्हणाले, देवा, रामचंद्रा, अहो किती किती निष्पापपणा दाखवाल. म्हणजे करणारे तुम्ही, करता तुम्ही, करविते तुम्ही, आणि भगवान विष्णूंनी काय केलं आम्हाला विचारा. मनातल्या मनात म्हणले असतील, गंगाधर ही शक्तिमान है आणि आम्हाला सांगतोय, आम्हाला विचारतोय, आहे ना. शक्तिमान सिरियलमध्ये गंगाधरच शक्तिमान असतो. तसं रामचंद्र ऋषींना विचारतायत की असं काय घडलं की ज्यामुळं भगवान विष्णूंना पाठवावं लागलं असेल. ही कथा मोठी रंजक वाटते, जरा सांगाल का? बघा कसं असतं, देव जेव्हा स्वतःच्याच पराक्रमाची कथा ऋषीमुनींना सांगायला लावतो तेव्हा त्याच्या मागची वेगळी कारणं असतात. श्रुती स्मृती पुराणोक्त. श्रुतीनी सांगावं, ऐकावं, स्मृतीत ठेवावं, स्मृतीत ठेवलेल्या गोष्टी इतरांना सांगाव्यात, त्याचं पुराण व्हावं आणि या पुराणातून या कथा लोकांच्या पर्यंत पोहोचाव्यात. या कथेतून काय कळतं हे लक्षात घ्या. अगस्त्य, कौशिक आणि अन्य मुनी, वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, गौतम ऋषी, भारद्वाज ऋषी ह्या ज्या कथा सांगतायत त्या कथांतून काय होणार आहे हे लक्षात घ्या. म्हणजे निष्कारण कथा ऐकायची आहे, त्यांना टाइमपास करायचा होता. रामचंद्र दरबारात जेवण करून तांबूल भक्षण करून बसले होते, त्यांनाही काही धंदा नव्हता. ऋषी थकून तपश्चर्या करून आले होते, यांनाही काही धंदा नव्हता. दोघं मिळून काहीतरी बोलायचं म्हणून शिळोप्याच्या गप्पा मारत मागच्या पुढच्या कथा सांगत बसले होते. असा त्याचा अर्थ नाही होत. असा त्याचा अर्थ नाही होत. या कथा ऐकत असताना आमच्या डोक्यात काय रुजलं पाहिजे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. कथा घडत कशी गेली आहे, बदल कसे होत गेलेत, राक्षसांच्या मध्ये बदल काय झालाय, ते राक्षस का झालेत, या सगळ्या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. आणि मग या समजल्या की आमच्या डोक्यात एक 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 विषय यावे लागतात. यातली कथापात्र, यातली नावं, या सगळ्या गोष्टी घट्ट डोक्यात धरून घ्यायच्या, भरून घ्यायच्या, तर कथा ऐकायची. नाहीतर एक होता माणूस, एक होती बाई, दोघांचं झालं लग्न, त्यांना झाला मुलगा, तो झाला मोठा, त्याला झाला मुलगा, मग तोही झाला मोठा, त्याचंही केलं लग्न, त्याला झाला मुलगा. अरे लग्न केलं की पोरं होतातच. अपवादानच एखादा असतो ज्याला होत नाहीत. कथेचा विस्तार म्हणजे कुटुंबाचा विस्तार नव्हे, नुसत्या कुळगोत्रांची नावं कळत जाणं नव्हे. कुळगोत्रांची नावं तर माहीत असणाऱ्याला ठाऊकच असतात. तो काय पराक्रम, आपण काय दिवे लावलेत म्हणून मागच्यांची नावं घ्यायची हे कळलं पाहिजे. मला सांग नाव तुझ्या कुळाचं म्हटलं की मी सांगतो. माझ्या वडिलांचं सांगतो, आजोबाचं सांगतो, पंजोबाचं सांगतो, खापर पंजोबाचं सांगतो. 7 पिढ्यापर्यंतची नावं मी सांगू शकतो. 4थ्या पिढीतला माणूस कसा होता मी नाही बघितलं आणि त्यांनी मला नाही बघितलं, अजिबात नाही बघितलं. आता बघतील तर काय चांगला म्हणतील का वाईट म्हणतील मला माहित नाही. पण हे स्थित्यंतर काय झालं हे कळलं पाहिजे. आणि नेमकं तेच ऋषीमुनी सांगतायत. कुणाची मुलगी, त्याचं नाव काय, त्याची वृत्ती काय, तिची वृत्ती काय, या सगळ्या गोष्टी या कथांच्या मध्ये
नावामधून येतात. देवा तुमची इच्छा आहे तर सांगतो. तुम्हाला सांगा. ब्रह्मदेवानी या सृष्टीची निर्मिती करायचं ठरवलं. आता ही गोष्ट सत्ययुगातलीच चालू आहे. तुम्हाला मागच्या भागात सांगितलं ही कथा सत्ययुगापासून प्रारंभ होते. त्याच्या कुळाची, रावणाच्या कुळाची कथा सत्ययुगापासून सुरू होते. ब्रह्मदेवानी या सृष्टीची निर्मिती केली. पाणी निर्माण केलं, भूमी निर्माण केली, हवा निर्माण केली, वेगवेगळे पशु, पक्षी, कीटक या सगळ्यांची निर्मिती झाली. आणि या सगळ्यांच्या निर्मितीनंतर जलामध्ये वावरणारे काही जलतंतू सुद्धा निर्माण केले. त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा आम्हाला काहीतरी काम द्या. ते म्हणाले, काय काम द्यायचं? ते म्हणले, हे जलतंतू निर्माण झाले, हे जे सगळं झालं आम्ही रक्षण करू. ते म्हणाले, ठीक आहे करा. काही म्हणाले यक्षण करू. ते म्हणले करा. आता रक्षण यक्षण जरा पुढे समजून घेऊ. ज्यांनी यक्षण करू असं म्हटलं होतं ते यक्ष झाले, ज्यांनी रक्षण करू असं म्हटलं होतं ते राक्षस झाले. राक्षस म्हणजे दुष्टवृत्ती नव्हे. राक्षस म्हणजे ज्यांनी या जलजीवांचं रक्षण करू अशी ग्वाही ब्रह्मदेवाला दिली होती ते राक्षस झाले. या राक्षसांच्या मध्ये 2 भाऊ होते. एक होता हेती आणि दुसरा प्रहेती. हेती आणि प्रहेती. यातला प्रहेती बुद्धिमान होता, बलशाली होता, पण आध्यात्मिक मार्गाला लागलेला होता. ईश्वरावर प्रचंड श्रद्धा, तपश्चर्या करावी, साधना करावी, ईश्वर भक्ती करावी, त्यातून काहीतरी ज्ञान मिळवावं या वृत्तीचा. त्याचं लक्ष आपलं देव, धर्मकार्य यातच. मग हा प्रहेती आपलं हे कार्य सोडून, म्हणजे भाऊ जे करतोय ते कार्य न करता तो वनामध्ये तपश्चर्येसाठी जाऊ लागला. आणि तिकडेच वेगवेगळ्या उपवनात तपश्चर्या करावी, समाधी अवस्था प्राप्त करावी, आपलं आयुष्य तो तिकडे कंठू लागला. इकडे हेती मात्र प्रचंड बुद्धिमान, बलशाली, सशक्त. अशा या हेतीने आपल्यासोबत काही लोकांचा समुदाय जमा करून त्याने राज्य करणे, जलतत्वाचं रक्षण करणे याची जबाबदारी स्वीकारली. पुढे या हेतीचा विवाह करण्याची वेळ आली आणि भया नावाच्या कन्येसोबत त्याचा विवाह झाला. हेतीचा विवाह भयासोबत झाला. राज्य चालू आहे, जगणं चालू आहे. भयासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पुढे काही दिवसामध्ये या दोघांना विद्युतकेशी नावाचा एक पुत्र झाला. त्याला विद्युतकेशी म्हणतात. हा विद्युतकेशी याच्यासारखा शक्तिशाली, बलशाली, बुद्धिमान. हळूहळू तो वयात येऊ लागला आणि या विद्युतकेशीचा विवाह करण्याची इच्छा मनामध्ये होऊ लागली. मग संध्या नावाच्या स्त्रीची एक कन्या, पहिली भयाची आई, भयाची कन्या, दुसरी संध्या नावाच्या स्त्रीची कन्या, संध्या कन्या सालकंटकटा, तिचं नाव सालकंटकटा. तिच्यासोबत या विद्युतकेशीचा विवाह झाला. आता ही संध्या कन्या सालकंटकटा आणि विद्युतकेशी विवाहानंतर रतिक्रीडेमध्ये रममान झाले. पुढे मंदरांचल पर्वतावर दीर्घकाळ वास्तव झाल्यानंतर या कन्येला विद्युतकेशीपासून एक पुत्र आला. आता ही संध्या कन्या आपल्या पुत्राला जन्म देताच त्याची जबाबदारी सोडून देऊन त्याला त्याच मंदरांचल पर्वतावर सोडलं, त्या अजान अबोध बालकाला, आणि आपल्या पतीसोबत पुढच्या रतिक्रीडेचा आनंद घेण्यासाठी निघून गेली. तिला या फळाशी काही देणं घेणं नव्हतं. तिला नवऱ्यासोबत राहणं एवढ्याच गोष्टी प्रिय होत्या. ती निघून गेली. या विद्युतकेशीलाही त्या पुत्राशी काही देणं घेणं नव्हतं.
माय सोडून गेल्यानंतर तो पुत्र जीवाच्या आकांताने रडू लागला. कसं तरी करून आपला आवाज पोचावा एवढी त्याची इच्छा. आणि याच वेळेला हा आवाज महादेव आणि पार्वतीला ऐकू येतो. छोटंसं बालक पाहून पार्वतीच्या मनामध्ये प्रचंड माया, वात्सल्य जागं होतं आणि त्या वात्सल्याने पार्वती त्या बालकाकडे येते. त्या बालकाला बघते आणि तिला असं वाटतं की कोण ही माता जी लेकराला सोडून गेली आहे, मोठं करायचं, वाढवायचं, सगळं सोडून देऊ. आणि पार्वती त्या बालकाला एक आशीर्वाद देते, बाळा, तू ज्या राक्षस कुळात जन्माला आला आहेस त्या राक्षस कुळात बालक जन्माला येताच काही क्षणात ते आपल्या जन्मदात्या आईच्या वयाचं होईल, त्याच्या इतकं मोठं होईल. आता तुझी आई जेवढी मोठी आहे तेवढा तू मोठा होशील. पटकन त्याचा एका मोठ्या तरण्या बांड पुरुषामध्ये रूपांतर होतं. त्याला महादेव सुद्धा वेगवेगळा आशीर्वाद देतात. लवकर मरण येणार नाही असा आशीर्वाद देतात. आणि मग या आशीर्वादानंतर तो मुलगा शक्तिशाली होतो. पण नाव काय? महादेव आणि पार्वती मिळून त्याला नाव देतात सुकेश. आता हा सुकेश मोठा झालेला आहे. या मोठ्या झालेल्या महादेवाकडून आशीर्वाद प्राप्त केलेल्या या सुकेशाला एक गंधर्व पाहत असतो त्या मंदरांचल पर्वतावरचा. आणि तो गंधर्व आपली देववती नावाची कन्येचा विवाह या सुकेशाच्या सोबत करून देतो. सुकेश आणि देववतीचा जन्म होतो, विवाह होतो. ते दोघं संसार करू लागतात आणि रावणाच्या कुळाचा प्रारंभ होतो. रावण शिवभक्त का हेही तुमच्या लक्षात आलं असेल. आणि रावणावर शिवाचं रावणावर प्रेम का हेही तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे काय घडतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.